नमस्कार मित्रांनो, बोलून टाकच्या या आपल्या हॉरर सिरीजमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण जी कहाणी जाणून घेणार आहोत ही माझ्या मित्राबद्दल घडलेली आहे. अमन त्याचं नाव आहे. आपण त्याचं नाव सिक्युरिटी पर्पजसाठी या ठिकाणी चेंज केलेलं आहे, की कोणाची पर्सनल आयडेंटिटी आपण एक्सप्लोर करू शकत नाही. बरं, असो. तर मित्रांनो, अमन आणि आम्ही सोबतचे अमन आणि आम्ही सोबतचे मित्र होतो. आणि त्यानंतर मास्टर डिग्री करण्यासाठी अमन हा देहरादूनला गेला. अमन हा अभ्यासात फार हुशार होता आणि मास्टर डिग्री मध्ये त्यांनी MBA फायनान्समध्ये केलं. तर तो देहरादूनला गेला. तर तर तो त्याच्या हॉस्टेलमध्ये राहत होता. तर त्या हॉस्टेलमध्ये तुम्ही बघा, युजली पुण्याला ज्या साईडला जशी फ्लॅट सिस्टीम असते त्या प्रकारेच देहरादूनला पण आहे. तर तीन तीन मजली, आय थिंक 3 का 4 मजली बिल्डिंग होती. तर तर अमन हा 3ऱ्या फ्लोअरवर राहत होता आणि त्याचा 4था फ्लोअर हा पूर्णपणे खाली होता. आणि त्या तिसऱ्या फ्लोअरवर 309 नावाचा एक रूम होता. त्या रूममध्ये असं मान्यता होती की इथे एका मुलीने आत्महत्या केलेली होती. काही शिक्षणाच्या कारणामुळे, काही व्यक्तिगत कारणामुळे असेल. ती पण मुळात तिथली नव्हती. ती तिथे शिकायला आलेली होती आणि असं तिथल्या आपल्या ऑनरने आपल्याला सांगितलेलं आहे. आणि अमन हे आपल्याला याबद्दल कल्पना दिलेली होती. तर मित्रांनो, विषय असा होता की अमन हा देहरादूनला मास्टर डिग्री करण्यासाठी गेला. तर 2022चा हा इन्सिडेंट आहे, अगदी रिअल आहे. तर देहरादूनमध्ये मास्टर करत असताना अमन आणि त्याचा मित्र असे 2 जण त्या खोलीत राहायचे. अमनची खोली 3ऱ्या फ्लोअरला आय थिंक 300 काहीतरी, 301 का 2 कन्फर्म मला माहीत नाही. पण त्याच फ्लोअरला 309 हा शापित रूम होता, की ज्या रूममध्ये असे काही हॉरर इन्सिडेंट घडायचे. अमनने ज्या पद्धतीने सांगितलं त्याबद्दल. तर मित्रांनो, विषय असा आहे की अमन आणि त्याचा मित्र त्या ठिकाणी राहू लागले. आणि काही दिवस सरल्यानंतर अमनचा मित्र हा गावी गेला आणि अमन तिथे एकटाच राहत होता. तर त्यानंतर अमनला एके दिवशी असं आढळलं की सेम फ्लोअरला 302ला आय थिंक तो होता आणि 309च्या रूममधून तो काहीतरी असा. मित्रांनो, इथं एक गोष्ट जाणून घ्या, हा फ्लोअर अगदी खाली होता. फक्त अमन आणि त्याचा मित्र त्या ठिकाणी राहत होता. पण मित्र हा गावी गेलेला आहे आणि अमन त्याच्या रूममध्ये एकटा आहे. तर त्याला आवाज आला 309 रूममधून काहीतरी ओढण्याचा. त्यावेळेस अमनने ठरवलं की चौकशी करूया. चौकशी करण्यासाठी बाहेर पडाला. तर बाहेर पडता क्षणी त्याने बघितलं की 309 जो खोली आहे त्या खोलीचा दरवाजा ओपन आहे. तो हळूवार त्या रूममध्ये शिरला. त्याने बघितलं की संपूर्ण रूममध्ये असं एक काळोख पसरलेला आहे. ही घटना साधारण रात्री 9-9:30च्या दरम्यानमध्ये झाली. आणि तो 3ऱ्या फ्लोअरला असल्या कारणाने त्याचं एक डिस्टन्स फार होतं. जिथे घरमालक राहायचा खाली ग्राउंड फ्लोअरला आणि 3रा फ्लोअर हा डिस्टन्स फार आहे. तर 3ऱ्या फ्लोअरला समबडी इज वॉकिंग देअर बट नोबडी कॅन प्रॉपरली इन द ग्राउंड. सो अमनने डिसाईड केलं की तो एकटा जाणार आणि तो एकटा गेला रूममध्ये. आणि त्याने पाहिलं की त्या रूममध्ये त्याला असं काही संपूर्ण अंधार त्या ठिकाणी होता. आणि त्याच्या माहितीनुसार त्यांनी सांगितलं की पावसाळ्याचे दिवस होते, पण पावसाळ्यामध्ये ही मुळात थंडी नसते, एकदम दमट वातावरण असतं. पण जसा काही तो त्या रूममध्ये शिरला, त्याला त्या रूममध्ये अगदी असं AC सारखं, बर्फासारखं त्याला जाणवलं की एकदम मायनसमध्ये टेम्परेचर आहे. तो म्हणे मला तर तिथं फार मायनसमध्ये जाणवलं. तर अमन तिथे शिरला आणि त्याने पाहिलं की या रूममध्ये काहीतरी विचित्र आहे. आणि तो त्यानंतर वळाला आणि त्याने बघितलं की इथं जास्त वेळ थांबणं बरोबर नाही, विच इज गुड. त्यांनी त्याचा डिसिजन बरोबर होता. त्याने तो बाहेर आला आणि त्याच्या रूममध्ये जाऊन तो दिवस त्यांनी कसाबसा, ती रात्र कशीबशी त्यांनी काढली. आणि सकाळी तो घरमालकाला जाऊन त्याने विचारलं की बाबा रे, ह्या रूममध्ये चालतं तरी काय, की मी एकुलता एक ह्या रूममध्ये या
फ्लोअरमध्ये आहे आणि माझ्या असताना देखील इथं काहीतरी ॲक्टिव्हिटीज होतात. म्हणजे नेमकं विषय तरी काय? आम्हाला काही समजेनासे असं झालं. त्यानंतर घरमालकाने त्याला काही गोष्टी सांगितल्या आणि त्याने सांगितलं की असं-असं होतं. त्यानंतर आम्हाला त्याच्या रूम शिफ्ट केला आणि त्याचं MBA कंप्लीट झालं आणि तो परत महाराष्ट्रामध्ये जॉबसाठी आला. मित्रांनो, हा होता अमनचा हॉरर इन्सिडेंट. तुम्हाला अशा पद्धतीने इन्सिडेंट आवडत असतील तर मला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर तर नक्कीच करा मित्रांनो. नमस्कार.